नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये राष्ट्रटिक क्रिएशन्स. ज्याप्रमाणे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच की शाहू स्क्रीनिंग टेस्ट काय आहे, त्याचं कट ऑफ कॅटेगरी वाईज काय आहे, किती क्वेश्चन्स आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्याच आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत तर 5D विक्ट्री स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपल्याला या एक्झामसाठी. तर या वर्षीची जी एक्झाम आहे 29 मार्च 2026 ला होणार आहे. त्यामुळे आपल्या हातात अवघे 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आता आपण सर्व सिलेबस काही कव्हर करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला एक स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग लागणार आहे, की आपण कशाप्रकारे सिलेबस रिवाईज करायला हवा किंवा कशाप्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला हवेत. तर आज या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण पुढे वळूयात. तर 2023 ते 25 चा जर ट्रेंड एनालिसिस केला, तर आपण पाहू शकतो, की जो 80% क्वेश्चन्स आहेत पेपरमध्ये आलेले, तर ते फक्त 20% कोर सिलेबस मधूनच आलेलं आहे. मीन्स पाहायचं झालं, तर जे काही कोर टॉपिक्स असणार आहेत तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो और मॅथ्स मधले, त्या कोर सिलेबस मधूनच 80% क्वेश्चन्स येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप काही सर्व सिलेबस रिवाईज करावा लागणार नाही. जो काही इम्पोर्टंट पार्ट आहे, तोच आपल्याला आता रिवाईज करायचा आहे. तर पी बद्दल बोलायचं झालं, तर फिजिक्स आणि बायोलॉजी हे की फॅक्टर राहणार आहेत, रँक डिसायडर्स राहणार आहेत. तर यामध्ये कायनेमॅटिक्स, इलेक्ट्रिसिटी आणि बायोलॉजीमध्ये जेनेटिक्स अँड लाईफ प्रोसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट, हायली इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत हे. आणि ॲप्टिट्यूडचं बोलायचं झालं तर मित्रांनो, ॲप्टिट्यूड हे रँक डिसायडर राहणार आहे. पी-सी-बीचा जर तुम्ही अभ्यासाचं बोलायचं झालं, तर हा जो सिलेबस आहे पी-सी-बीचा तो ऑलमोस्ट 10चाच आहे. त्यामुळे सर्वांनी कव्हर केलेलाच आहे. पण जे ॲप्टिट्यूडच्या कन्सेप्ट आहेत, ज्याच्या ॲप्टिट्यूडच्या कन्सेप्ट क्लिअर राहतील, बेसिक्स अंडरस्टँडिंग राहतील, तर ते या एक्झाममध्ये चांगला रँक मिळवू शकतील. नाऊ मूव्हिंग टुवर्ड्स द प्रिव्हियस ट्रेंड्स. तर या एक्झामचा ट्रेंड काय आहे? कशाचा वेटेज जास्त आहे? कोणत्या टॉपिकचं जास्त वेटेज आहे? तर हा या चार्टमध्ये आपण पाहू शकतो. तर फिजिक्समध्ये जर बोलायचं झालं, तर लाईट या एका चॅप्टरमधून आपल्याला 6 to 8 क्वेशन्स पाहायला मिळतील आणि यामधले इम्पोर्टंट टॉपिक्स कोणते असतील, तर ते रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लेन्स फॉर्म्युला, पॉवर ऑफ लेन्स, ह्यूमन आय डिफेक्ट्स, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, दीज आर द टॉपिक्स. तर हे जे टॉपिक्स आहेत, ते आपण ऑलरेडी 10च्या सिलेबसमध्ये पाहिलेलेच आहेत. तर यापैकीच तुम्हाला रिवाईज करावे लागतील हे टॉपिक्स आणि फक्त रिवाईज मीन्स की रट्टा मारायचा नाही, तर आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग घ्यायची आहे, की लेन्स फॉर्म्युला काय आहे? त्याचे जे एम-सी-क्यूज आपल्याला सॉल्व्ह करून पाहायचे आहेत. पॉवर ऑफ लेन्सचे आपल्याला क्वेशन सॉल्व्ह करून पाहायचे आहेत. वेगवेगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत त्या नेमक्या काय आहेत? तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढला मेन चॅप्टर आहे तर इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी. हा आपल्या स्टेट बोर्डला 9th आणि 10th या दोन्ही स्टँडर्डला होता. तर त्यामधून 4 ते 5 क्वेशन्स आपण एक्स्पेक्ट करू शकतो. यामधले की टॉपिक्स असणार आहेत ओहम्स लॉ, रेझिस्टन्स इन सीरीज अँड पॅरलल. यावरती डेफिनेटली 1 to 2 क्वेशन्स एम-सी-क्यूचे आपण एक्स्पेक्ट करूयातच. न्यूमेरिकल्स मध्ये तर सीरीज नाही तर पॅरललचा एक तरी क्वेशन येतोच. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक पॉवर, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. त्यानंतर पुढील चॅप्टर आहे मोशन अँड फोर्स. मोशन, फोर्स, ग्रॅव्हिटेशन, दीज आर द पार्ट ऑफ कायनेमॅटिक्स. तर कायनेमॅटिक्स मधून पाहायचं झालं तर मिनिमम 6 to 7 क्वेश्चन्स आपण एक्स्पेक्ट करू शकतो. यामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, कायनेमॅटिक इक्वेशन्स, जे तुम्हाला 3 इक्वेशन्स दिलेले आहेत लॉज ऑफ मोशन मध्ये. तेच मोमेंटम, ग्राफचा क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. व्ही अँड टी और डिस्टन्स अँड टाइमचा क्वेश्चन आपण एक्स्पेक्ट करू शकतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनचे लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन वरचा न्यूमेरिकल पडण्याची जास्त शक्यता आहे. व्हेरिएशन इन जी, फ्री फॉल, मास अँड वेट. यानंतरचे जे हे टॉपिक्स आहेत ते रिलेटिव्हली थोडेसे लो इम्पॉर्टन्सचे टॉपिक्स असतील. मॅग्नेटिक इफेक्ट, साऊंड, यामधून तुम्ही 2 क्वेशन्स इच टॉपिक एक्स्पेक्ट करू शकता.
पुढे दिलेलेच आहेत की टॉपिक्स कोणते आहेत, तर फ्लेमिंग रूल्स, सॉलिनॉइड, मॅग्नेटिफिक एक्सेट्रा. त्यानंतर मुव्हिंग टुवर्ड्स द केमिस्ट्री, तर केमिकल रिॲक्शन्स मधून 4 to 5 क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर यामध्ये 4 ते 5च मेन रिॲक्शन्स राहणार आहेत. त्याच तुम्हाला करायच्या आहेत. रिडॉक्स रिॲक्शन आहे, बॅलन्सिंग इक्वेशन आहे आणि ज्या काही टाइप्स ऑफ रिॲक्शन्स राहतील, डिस्प्लेसमेंट, ॲडिशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन एक्सेट्रा, these are included in this chapter. Then moving towards the periodic classification trends, हा खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. छोटा टॉपिक आहे परंतु यामधून 2 ते 3 क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. ॲटॉमिक साइज, व्हॅलेन्सी, मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स एक्सेट्रा, मॉडर्न पिरियडिक टेबल, डोबेरायनस ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर धिस पेपर ॲज वेल. त्यानंतर आहे कार्बन कंपाऊंड्स, IUPAC नॉमेनक्लेचर, फंक्शनल ग्रुप, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ऍसिड बेसिस अँड सॉल्ट्स, pH स्केल, युनिव्हर्सल इंडिकेटर्स, सॉल्ट्स एक्सेट्रा. देन मेटल्स अँड नॉन मेटल्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर, या गोष्टी आपण पाहू शकतो केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर बोलायचं झालं तर बायोलॉजी. बायोलॉजी मित्रांनो तुम्ही बघू शकता, लाईफ प्रोसेस या एका सिंगल चॅप्टर मधून 8 to 10 क्वेश्चन्स मीन्स ऑलमोस्ट 50% ऑफ द वेटेज इज फॉर लाईफ प्रोसेसेस. यामध्ये काय आहे, डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, डबल सर्क्युलेशन, प्लांट ट्रान्सपोर्टेशन वगैरे. दीज आर टॉपिक्स आर इन्क्लुडेड इन लाईफ प्रोसेस. तर तुम्हाला लाईफ प्रोसेस हा चॅप्टर काहीही करून चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचा आहे. मे बी इट इज फ्रॉम NCERT or maybe it is from your board's books as well. Then reproduction, heredity and evolution, diversity, control and coordination, ecology. तर हे एक इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे. त्यानंतर ऍप्टिट्यूड मध्ये काय आहे, बेसिक मॅथमॅटिक्सचे 10 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर काय आहेत, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, रेशिओ, लॉगरिथम्स, टाइम अँड स्पीड. हे तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलंच की स्कॉलरशिप लेवलचे क्वेश्चन असतील. मेंटल ॲबिलिटी 10 to 15 क्वेश्चन्स असतील. कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिरीज, ब्लड रिलेशन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रिव्हियस ट्रेंड्स. आणि त्यानंतर पाहायचं झालं तर आपली स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. आता हे तर आपलं बोलणं झालं की कोणते कोणते मेन और इम्पॉर्टंट टॉपिक अँड चॅप्टर राहतील. यानंतर फिजिक्ससाठी आहे लाईट, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिक अँड हिटिंग इफेक्ट्स. तर हे जे 3 चॅप्टर असणार आहेत तर ते तुम्हाला स्किप करायचे नाहीत. हे हायली वेटेड टॉपिक्स असणार आहेत. आणि त्यानंतरचं जे आहे फिजिक्स पार्ट 2, मोशन अँड कायनेमॅटिक्स, ग्रॅव्हिटेशन अँड साऊंड. These are the only 6 chapters you have to do for the preparation of physics. That's it. Light, current, electricity, magnetic and heating effects, मोशन अँड कायनेमॅटिक्स, ग्रॅव्हिटेशन अँड साऊंड करायचे आहेत मित्रांनो. म्हणजे काय, तर आपल्याला फक्त ते वाचून किंवा रट्टा मारायचे नाही, तर याचे आपल्याला प्रत्येकी 5 ते 10 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. कारण फिजिक्स म्हटलं की थिअरॉटिकल क्वेश्चन्स खूप कमी एक्सपेक्ट करू शकतो आपण. त्यामध्ये जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स विचारले जाणार आहेत. देन मुव्हिंग टुवर्ड्स द केमिस्ट्री सेक्शन, तर आपण पाहिलंच की केमिकल रिॲक्शन्स, पिरियॉडिक ट्रेंड्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, जे थॉम्सन, रुदरफोर्डचं मॉडेल काय आहे, तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, आयसोटोप्स, आयसोबार्स यांचा देखील प्रिव्हियस इयर्स मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. आपण लवकरच आज नाही तर उद्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करायची एक सिरीज चालू करणार आहोत. आपण मागील 2 ते 3 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही ते पाहणारच आहात. केमिस्ट्रीचा कोर पार्ट 2 जर म्हटलं तर त्यामध्ये आहे ऍसिड बेसिस, कार्बन अँड कंपाऊंड्स. त्यामध्ये आपल्याला pH जे स्केल आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 7 मीन्स न्यूट्रल, ऍसिडिक काय आहे, बेसिक काय आहे. त्यानंतर वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील. कार्बन कंपाऊंड्सचं म्हटलं तर IUPAC नॉमेनक्लेचर, फंक्शनल ग्रुप्स काय आहेत, प्रॉपर्टीज वगैरे, या सर्व गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा. यानंतर जो आहे तो बायोलॉजीचा डॉमिनन्स पार्ट आहे. म्हणजे आत्ताच आपण ज्याप्रमाणे पाहिलं तर लाईफ प्रोसेस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. यू डोंट हॅव टू स्किप दिस चॅप्टर. देन लाईफ प्रोसेस, प्लांट्स सायकोलॉजी,
फिजिओलॉजी, देन रिप्रोडक्शन, हेरिडिटी आणि इव्हॅल्युएशन. बघा मित्रांनो, तुम्हाला बायोलॉजीचे फक्त 4 चॅप्टर करायचे आहेत. यामधून तुम्ही 25 पैकी 18 ते 20 क्वेशन्स एक्सपेक्ट करू शकता आणि जर तुमची ॲक्युरसी चांगली असेल तर आरामात तुम्ही 15 प्लस क्वेशन्स यामधून सॉल्व्ह करू शकता. तर ते 4 चॅप्टर्स कोणते आहेत? लाईफ प्रोसेस, प्लांट फिजिओलॉजी, रिप्रोडक्शन अँड हेरिडिटी आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन, सेल बायोलॉजी हे थोडेसे कमी रेलेव्हंट किंवा लो इम्पॉर्टंट चॅप्टरमध्ये आपण म्हणू शकतो. ऍप्टिट्यूड आणि मॅथ्सचा जो एक्स फॅक्टर आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मेंटल ॲबिलिटी, बेसिक मॅथमॅटिक्स, जॉमेट्री अँड मेन्सुरेशन हे जे काही आपल्याला बेसिक कॉन्सेप्च्युअल टॉपिक्स आहेत हे देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर एक्झाम डेच्या टॅक्टिक्स काय असायला पाहिजेत? आता तुम्हाला माहिती झालेलंच असेल की एक्झाम मध्ये 100 MCQs राहणार आहेत. 4 सेक्शन्स आहेत. ॲप्टिट्यूड, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अँड फॉर मॅथ्स स्टुडंट्स इट इज PCM. तर इच सेक्शन मध्ये 25 क्वेश्चन्स असतील आणि टोटल मार्क्स असतील 400. आणि जर टोटल टाइम पाहायचा झाला तर हाफ अवर 2.5 अवर असेल मॅथ्ससाठी मीन्स IITच्या बॅचसाठी आणि 2 अवर्स टाइम असेल बायोलॉजीच्या मीन्स एम्स बॅचसाठी. तर आपल्याला 1.5 मिनिट एका क्वेश्चनला द्यायचा आहे आणि त्यातूनच आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर सोडवता येत असेल, जास्त वेळ आपल्याला एका प्रश्नाला द्यायचा नाही कारण आपण जर एका क्वेश्चन मध्ये गुंतून राहिलो, की नाही मला हे येईलच किंवा येतच आहे मला हे क्वेश्चन, परंतु जर तो क्वेश्चन जास्त टाइम कन्झ्युमिंग असेल, तर आपल्याला तो स्किप करायचा आहे. कारण पुढे देखील आपल्याला भरपूर बरेचसे क्वेश्चन सोडवायचे राहणार आहेत. आणि ह्या ऑफलाईन क्वेश्चन पेपर असल्यामुळे OMR वरती आपल्याला चांगली डिसिप्लिन ठेवायची आहे. आणि मित्रांनो, स्वतःवरचा कॉन्फिडन्स हा सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, की आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, हायली वेटेड टॉपिक्स कोणते आहेत, कोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत, तुमच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस प्रमाणे तुम्हाला हे आता डिसाईड करायचं आहे. आपणही यावरती आणखीन सेशन्स घेणारच आहोत, परंतु स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस हा तुम्हालाच माहीत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या आहेत. परंतु काहीही असेल, आपल्याला स्वतःवरचा कॉन्फिडन्स लूज करू द्यायचा नाहीये. आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्सने एक्झामला जायचं आहे, की बऱ्याच मुलांनी मला कमेंट्समध्ये मागच्या व्हिडिओच्या विचारलं, की "सर कट ऑफ काय आहे? सिलेबस काय आहे?" तर यावरून एक असं लक्षात येत आहे, की काही विद्यार्थी पॅनिक सिच्युएशनमध्ये आहेत, की काय होईल? सीट्स कमी आहेत, माझं होईल की नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला फक्त एक सीट हवी आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका, की सीट्स लिमिटेड आहेत, कट ऑफ थोडा हाय आहे आणि थोडं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त लागते. या गोष्टींचा तुम्ही विचार न करता जे काही आपल्या हातात वेळ आहे, त्या वेळेचा चांगला उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त किती मार्क्स किंवा गुण मिळवता येतील हेच आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा रस्टॅटिक क्रिएशन्स.